आता बघूया 3 मिनिटात 30 बातम्या. शंभूराज देसाईंबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. तो विषय संपला. देसाईंच्या नाराजीवर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. शंभूराज देसाईंचा नाराजीचा सूर कायम. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. तो विषय संपला. देसाईंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची भूमिका. भाजपमध्ये जायचं नसेल तर आरपीआय मध्ये या. रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट ऑफर. अजित देशमुखांमुळे काँग्रेसची चौफेर कोंडी. वंचितला पाठिंबा देऊनही नाराजीचा सूर. 3 दिवसानंतरही वंचितकडून प्रतिसाद नाही. लातूरमध्ये शिवसेना युबीटी गटाच्या बैठकीत गोंधळ. एकनाथ शिंदेंचं नाव घेताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. दानवेंच्या मध्यस्थीनं वाद निवळला. नशिबात नसेल तर काही गोष्टी मिळत नाही. आमची बाजू भक्कम असताना जागा सोडावी लागली. गोकुळ गीतेंवर बोलताना गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद. काँग्रेस पक्षानं निवडणूक लढण्याआधीच माघार घेतली. काँग्रेस निवडणूक लढण्यास असमर्थ. अमरावतीतून माघार घेतल्यानं परिणय फुकेंची काँग्रेसवर टीका. काँग्रेसच्या काळात देशावर सर्वाधिक कर्ज. हे कर्ज फेडण्याची वेळ आमच्यावर. मंत्री रामदास आठवलेंचा काँग्रेसला खोचक टोला. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा दिवस ठरला. 22 ते 24 जून दरम्यान पदस्पर्श दर्शन बंद. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन. रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी. सलाईन लावण्याची गरज. वैद्यकीय तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भीमाशंकर मंदिर बांधकामाची पाहणी. वेगानं परिवर्तन होणार. कुंभ सुरू होण्याआधी काम पूर्ण होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची भरत गोगावलेंकडून पाहणी. कंत्राटदारांची गोगावलेंनी केली कानउघाडणी. रखडलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी. असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी बीएमसीची नवी योजना. लाडकी बहीण धर्तीवर स्वाभिमान निधी योजना आणणार. महिलांना दरमहा आर्थिक मदतीचा प्रस्ताव. पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज. कोकण रेल्वेचं मान्सून विशेष वेळापत्रक 15 जूनपासून ते 20 ऑक्टोबर लागू होणार. कोकणात पावसाचा लपंडाव सुरू. पाऊस लांबणीवर पडल्यानं शेतकरी संकटात. पावसासाठी शेतकऱ्यांचं ग्रामदैवतेला गारहाण. मृग नक्षत्र सुरू होऊन दुसरा आठवडा उलटला. मराठवाड्यात अजूनही आभाळ कोरडं. हिंगोलीत तब्बल 4,07,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी खोळंबली. वाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. वाशिमला वादळी वाऱ्याचा फटका. आसेगाव कोळाई मार्गावरील झाड कोसळलं. मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद. बोगस खतं तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई. यवतमाळच्या एमआयडीसी कारखान्यावर कृषी विभागाचा छापा. सुमारे 107 मेट्रिक टन खत जप्त. अहमदाबादमध्ये सीमा शुल्क विभागाकडून सोन्याची तस्करी उघड. अहमदाबाद विमानतळावर 4,24,00,000 सोनं जप्त. दुबईहून आलेल्या विमानातून सोनं हस्तगत. मुंबईत जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिमेदरम्यान महिला कामगाराचा मृत्यू. मशीनच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू. नेरूळच्या कामाक्षी मंदिरात चोरी. पुजारीच निघाला चोरटा. तब्बल 15 लाखांचे दागिने लंपास. नेरूळ पोलिसांकडून आरोपीला 2 तासातच अटक.